की आपल्या शरीरात ज्या 72,000 पेशी आहे म्हणतात, तर त्या पेशी काही काही मृतावस्थेत असतात आणि त्या मृतावस्थेत जागृत होण्यासाठी रोज त्या अक्षरांचं वाचन आवश्यक आहे. आणि त्यांनी ते नियमित केल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर त्यांची जी औषधाचं जे काही डोज होते ते एकदम कमी झाले. आणि त्यांनी मला आनंदाने सांगितलं, गं माझे डोज खूप कमी झाले आहेत, 1-2 गोळ्या पण त्यातून नाहीशा झाल्या आहेत. साधारण मी हे 700 ते 800 लोकांना हे सगळं दिलं. त्याच्यातले 80% लोकांना करोना झालेला नाही. आम एम एम ओम ओम एम ऐम ओम ओम आहा. आता मी हे सगळे प्रयोग करून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक एक आजार, जसं मी कॅन्सर पेशंट, हे सगळ्यांवर हळूहळू प्रयोग केले. पण मग खरं तर हे सगळं काम कराय मागं सायन्स काय नेमकं? आणि ते आपण देवतेंना रोज नमस्कार करतोय ना, हे शब्द म्हणून कुठेतरी तो नमस्कारच आहे. आवाहन करतोय, नमस्कार करतोय. जिथे काही तिथे दोष उत्पन्न झाले असेल तर त्या देवीचं नाव घेतल्यामुळे तो दोष कमी होतो आहे. हा तिथे प्रयोग दिसून आलाय आम्हाला. आता जसं तुम्ही सांगितलं की आळस असेल, झोप असेल, हे पण आजकाल आजारच आहेत. कारण आजकालची जी यंग जनरेशन आहे त्याच्यामध्ये या गोष्टी खूपच पाहायला मिळतात. तर मग त्याच्यावरती कसा परिणाम होतो? म्हणजे तुमच्याकडून मी फी घेण्यासाठी येणार नाही, मला हे द्यायचं आहे, फक्त हे फ्री मी शिकवते. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप जास्त स्पेशल आहे, कारण आज आपण ज्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत त्या टॉपिकवरती आपण आजपर्यंत एकही पॉडकास्ट केलेला नाही आहे. आणि त्यासाठी आज आपण एक स्पेशल गेस्टला इथं इन्व्हाइट केलेला आहे. ते आहेत अरुंधतीजी. आणि आजचा जो पॉडकास्टचा टॉपिक आहे तो आहे अक्षरविज्ञान. आता हे ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनात अनेक शंका कुशंका झाल्या असतील, पण त्याच्यावरती टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. आणि आपल्या जे गेस्ट आहेत अरुंधतीजी, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की हा जो पॉडकास्ट आहे तो नेमकं कशाबद्दल आहे आणि त्यातून तुमचा काय फायदा होणार आहे. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. अरुंधतीजी, सगळ्यात आधी तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, मी सौ अरुंधती शेंडे. आता हा विषय जो आहे अक्षरविज्ञान, याची एक थोडक्यात ओळख म्हणजे की आपण जी अक्षरं म्हणतो, म्हणजे लहानपणी तुम्ही ऐकलं असेल की अंकल्पी एक पुस्तक असायचं, त्यात अ पासून ज्ञ पर्यंत आपली सगळी अक्षरं आहेत. मग ही अक्षरं मंत्रशास्त्राला कनेक्टेड आहेत. आपण जर मंत्रशास्त्र बघितलं तर मंत्रात सगळी अक्षरं हीच येतात. तर हे अक्षरविज्ञान आपल्याला कशा पद्धतीचं काम करू शकतं याच्यावर आम्ही सगळं बोलत असतो, म्हणजे काम करत असतो. ही जी प्रेरणा आहे ही साधारणतः 2014मध्ये अविनाश जोशी आयुर्वेदाचार्य जी होते, तर त्यांच्याकडून आम्ही ही विद्या घेतली, म्हणजे ही शिक्षण घेतलं. हे शिक्षण असं की ते आयुर्वेदाचार्य असल्यामुळे त्यांची जी काही पेशंट होती, ते पेशंट जे होते ते त्यांच्यावर त्यांना प्रयोग करायचा होता. आणि त्यांनी पण थोडंसं वास्तूचं, ज्योतिषाचं त्यांना पण ज्ञान होतंच. आणि त्या ज्ञानात त्यांनी काढलं की आपली जी अक्षरं आहेत ही कुठेतरी मंत्राला कनेक्टेड आहेत. मग ही मंत्राला कनेक्टेड आहे तर आपण हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी काय केलं, एक 15 ते 20 जे त्यांचे पेशंट होते की जे नेहमी एक 15 दिवसांनी येऊन आजारावर औषधं घेऊन जायची, तर त्यांना सांगितलं की आपण एक उपासना रूपात ही एक साधना सुरू करू, त्यातून फायदाच होईल, नुकसान नक्कीच होणार नाही. आणि मग त्यांनी त्याच्यावर प्रयोग, म्हणजे त्या पहिल्या दिवशी त्यांना जेव्हा बोलावलं तर त्यांच्याकडून त्यांची वात, कफ, पित्त ज्या ज्या प्रकृत्या होत्या त्या सगळ्या टेस्ट केल्या आणि ती उपासना सांगितली. उपासना म्हणजे आपण अ पासून ज्ञपर्यंत जी अक्षरं म्हणतो ती त्यांच्याकडून वदवून घेतली, ती म्हणून घेतली. ती रोज 5 वेळा. मग एक 10 दिवसांनी परत त्या सगळ्यांच्या टेस्ट केल्या. त्याच्यातलं वात, कफ, पित्त कोणाचं कमी जास्त आहे तर त्यांना लक्षात आलं. मुख्य म्हणजे जी लोकं उपासना करत होती त्यांना तो रिझल्ट मिळायला लागला. असं त्यांनी 21 दिवस ते सगळं घेतलं आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपल्या घरी प्रॅक्टिस करा. हे सगळं आम्हाला त्यांनी जेव्हा शिकवलं, म्हणजे हे माझ्याकडे कसं आलं तर साधारण मी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो तर आमच्याकडे एक 2 आयुर्वेदाचार्य माझ्याकडे पत्रिका घेऊन आल्या होत्या. तर त्या म्हणाल्या, अगं तू हे सगळं करते आहे, तर ते अक्षरविज्ञान म्हणून आमचे एक सर आहेत, ते याच्यावर खूप छान काम करतात. तर मी म्हटलं काहीच हरकत नाही,
मी एक त्यांचं लेक्चर ठेवील आणि आमच्या एका मैत्रिणीकडे आम्ही हे सगळं ठेवलं. मग त्यांनी आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं कसं करतो काय करतो. आणि हे सगळं केल्यानंतर माझ्या घरातलं याज्ञिकाचं वातावरण आहे, तर त्याच्यामुळे मंत्र हे थोडंसं मला त्यातलं माहिती होतं आणि माझा थोडा अभ्यास पण होता त्यावर. मग ते मला म्हणाले की तू ज्योतिषाचंही करते आहे तर तू अजून त्याच्यात डीपमध्ये जाऊन पण अभ्यास कर आणि बघ तुला अजून काही निष्कर्ष मिळतात का. मी हे केल्यानंतर काय झालं की असा शोध झाला की अपासून ज्ञपर्यंत जेव्हा बघितलं तेव्हा आपली जी सगळे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, त्यात कुठली शब्द येतात, कुठली नाही येत ते बघितलं. आणि अजून एक की आपण जी रोज लोक बोलतो त्याच्यातली काही अक्षर आपण रोज बोलल्या जात नाहीत, म्हणजे काही अक्षर आपल्या म्हणण्यात येत नाहीत. तर काय आहे की आपल्या शरीरात ज्या 72,000 पेशी आहे म्हणतात, तर त्या पेशी काही मृतावस्थेत असतात आणि त्या मृतावस्थेत जागृत होण्यासाठी रोज त्या अक्षरांचं वाचन आवश्यक आहे. मग हे अक्षर आपल्याला कुठेतरी फलदायी होतात आणि हे सगळं कसं आहे म्हणजे आरोग्यावर खूप फायदेकारक होतं. तर मग हे सगळं बघितल्यानंतर मी विचार केला की आपण हे करायला काहीच हरकत नाही. मग अजून मी त्याच्यात शोध लावला, रामरक्षा बघितली, रामरक्षात कुठली अक्षरं येतात, भीमरूपी जी आहे मारुती स्तोत्र ते बघितलं, हनुमान चालिसा, म्हणजे प्रत्येक याच्यात बघितलं. आणि काही जी आपली हे आहेत सिद्धकुंजिका स्तोत्र, वडवानल स्तोत्र, दत्तमाला स्तोत्र, याच्यात पण काही बीजमंत्र येतात. आणि असं आहे की आपण जेव्हा एखादं बीजमंत्र म्हणतो तर काही नियम आहेत. बीजमंत्र जेव्हा तुम्ही म्हणता कुठल्याही वेळी म्हणता येत नाही. मग हा जो प्रयोग आहे हा यशस्वी होणार हे लक्षात आलं आणि म्हणून हा प्रयोग करायचा तर कोणावर करायचा हा एक प्रश्न होता माझ्यासमोर. म्हणून मी आणि माझ्या पतींनी ठरवलं की हा प्रयोग पहिले आपल्यावरच करायचा. फक्त मी काय केलं, एक 3-4 महिने याच्यावर अभ्यास केल्यानंतर परत त्या सरांना विचारला की मला यात थोड्याशा बदल करायच्यात. कारण त्यांच्या याच्यात कसं होतं की अपासून आपर्यंत जे आपण न म्हणतो, म्हणजे आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औम अम आहा, नंतर ते कम खम गम घम असं होतं त्यांचं. मी त्यांना म्हटलं कची बाराखडी म्हणू का, तर ते म्हणाले काहीच हरकत नाही, तुला जे योग्य वाटते तर्क. त्याच्यामागचं कारण असं होतं की आपण अपासून आहापर्यंत जेव्हा म्हणतो तेव्हा आपले 5ही तत्त्व त्यात येतात आणि जेव्हा एक अक्षर आपण घेतो तर त्या अक्षरांबरोबर परत सगळी तत्त्व येतात. म्हणजे कसं आहे की त्यांचे जे एक पुस्तक आहे त्याच्यात असं आहे की क म्हणजे काय, तर तुमचा उजवा खांदा, म्हणजे प्रत्येक आपल्या अवयवावर एक अक्षर आहे आणि तिथल्या पेशी जर मृत असतील तर त्या अक्षरांनी त्या जागृत होतात. म्हणजे आपल्याला काही व्याधी असतील त्या भागातल्या तर त्या कुठेतरी नाहीशा होतात. आता आम्हा दोघांना तर तसं काही त्रास नव्हता, पण आम्हाला हा प्रयोग बघायचा होता, कोणावर केलेला नव्हता, म्हणून आम्ही दोघांनी साधारण 21 दिवस रोज हा प्रयोग केला. मग आम्ही काय केलं, कची बाराखडी पूर्ण म्हटली, म्हणजे कम काम किम किम कुम कुम केम कैम कोम कौम कम कहा अशी पूर्ण कची, मग खची अशी ज्ञपर्यंत रोज सगळे हा प्रॅक्टिस म्हणजे रोजचा तो आमचा व्यायाम सुरू केला आणि रोज आम्ही त्या पद्धतीने हे सगळं करायला लागलो. आमच्या लक्षात आलं की हे सगळं करत असताना आपल्या शरीरातली जी षडरिपू आहेत त्यात हा बदल आम्हाला खूप झालेला दिसला. षडरिपू म्हणजे काय की जे सामान्य जे आहे मद मोह मत्सर, काही वेळेला बघा आपल्याला कोणाला पाहिलं की राग येतो तर तो कंट्रोल करण्यासाठी हे आम्हाला खूप कामात आलं. काही वेळेला भावना असतात, जे काही असतं ते खूप कंट्रोल करायला आलं. आणि कधी कसं आहे की आपल्याला एखाद्याने म्हटलं तर चटकीने राग येतो आणि तो कंट्रोल होत नाही, पण या म्हणण्याने आम्हाला कुठेतरी आणि मुख्य म्हणजे शरीरातलं चैतन्य जाणवलं. मग हा प्रयोग केल्यानंतर मग आम्ही रोज 1-2दा असं म्हणायला सुरुवात केली. मग काय झालं की काही दिवसांनी नेमकी माझी एक मैत्रीण होती, त्यांच्या सासूबाई आजारी होत्या, तर ती म्हणाली अगं खूप महिन्यापासून औषध घेते आहे, तुझ्या जो काही मंत्र असतील तर सांग. तर मी म्हटलं मंत्र नाही, मी एक प्रयोग करते आहे. तर ती म्हणाली ये जरा त्यांना सांग. तर मग तो प्रयोग करायचा म्हणून मी त्यांच्या घरी गेले. तर म्हटलं काय होतं आहे काकूंना, तर ती म्हणाली अगं आयुर्वेदाचं औषध चालू आहे, पण यांना ना खूप पित्ताचा त्रास खूप होतो आणि यांना हिरवी मिरची खाल्ली की त्रास होतो. म्हटलं काय होतं, तर अगं म्हणे पित्त उमळतं दिसतं. बरं, मग मी काकूंना म्हटलं काकू मी काही तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कराल का. त्या म्हणाल्या अगं तू सांगते तर काहीतरी मंत्रच देशील. म्हटलं नाही, थोडासा मोठा मंत्र आहे. तर ते म्हणाले कसं करायचं. तर मी त्यांना परत ते सगळं शिकवलं. 2 दिवस त्यांच्या घरी गेले, त्यांना सगळं शिकवलं. त्या म्हणाले अगं हे लहानपणी तर मी म्हटलं आहे. हां, तर मी म्हटलं हो, पण आता म्हणा फरक पडेल. यांनी फरक पडतो हे तर नाही माहिती मला. म्हटलं करून तर बघा,
बरं तू म्हणते आहे आणि तू याच्यातले ज्ञानी आहे तर मी करते म्हणाली. तर त्यांनी केलं, म्हणजे त्यांनी सुरुवात केली. त्या सकाळी आणि संध्याकाळी रोज अगदी नियमित करायच्या. आणि मग एक 10 दिवसांनी तिने मला फोन केला, अगं म्हणे सासूबाईंमध्ये खूप बदल दिसतो आहे. म्हटलं काय गं? म्हणे थोडंसं जे औषधाचं प्रमाण आहे ते काहीतरी चेंज झालेलं दिसतं आहे. मग मी तिला म्हटलं एक प्रयोग कर. ती म्हणाली आता काय? म्हटलं एक काम कर, आज त्याच्यात हिरवी मिरची टाक. त्यांना चालत नाही ना, तर तू हिरवी मिरची टाक. ती म्हणाली अगं नाही, ते खूप अंगाशी येईल आहे माझ्या. ती म्हटलं कर तर तू, काहीतरी प्रयोग केल्याशिवाय तर तुला कळणार कसं? ती म्हणे कसं करायचं? म्हटलं एखादी कोशिंबीर कर. आता एक स्त्री असल्यामुळे मला त्यातलं माहिती असल्यामुळे तिला म्हटलं कोशिंबीर कर, त्यात मिरचीची फोडणी घाल आणि मिरची बाहेर काढून घे, त्यांना दिसू देऊ नको. कारण मी एक सायकोलॉजिस्ट पण आहे, तर तो इफेक्ट आपल्याला कुठेतरी होतो हे माझ्या लक्षात आलं. त्यांना सांगू नको म्हटलं की तू मिरची घातली आहे. कारण तू जर सांगितलं तर कसं एखाद्या व्यक्तीला ज्याची ॲलर्जी असली तर ते पाहूनच त्यांना त्रास व्हायला लागतो. तर ती म्हणाली ठीक आहे, तू म्हणते आहे तर आपण म्हटलं काहीही होणार नाही, घाबरू नको. आणि काही झालंच तर आपण दवाखान्यात नेऊ, म्हणजे हा प्रयोग करायला काही हरकत नाही. आणि अगदी जवळची मैत्रीण असल्यामुळे थोडी विश्वास होता तिला की काहीतरी ही चांगलंच सांगते आहे. तर मग तिने सकाळी ती कोशिंबीर केली आणि त्यांना वाढली. मिरची काढून घेतली होती. त्यांनी नेहमीपेक्षा त्या कोशिंबिरीला जास्ती खाल्लं त्या दिवशी. त्या म्हणाल्या आज खूपच मस्त टेस्ट झाली आहे याची. संध्याकाळपर्यंत ती म्हणाली अरुंधती काहीही झालेलं नाही. म्हटलं ओके, पण आता तू सांगायचं नाही आहे म्हटलं, 2 दिवस त्यांना कळू द्यायचं नाही. तर ती म्हणाली का? म्हटलं नाही, कारण तू सांगितलं तर रात्री हे होईल. मग संध्याकाळी त्या परत म्हणाल्या अगं सकाळची ती कोशिंबीर आहे का, मला हवी आहे. तर ती म्हणाली अगं देऊ का यांना? म्हटलं दे, पण आता थोडी दे, जास्ती देऊ नको. मग तिने रात्री पण ती खाण्यात त्यांना दिली, काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी पण काही त्रास झाला नाही. मग ती म्हणाली आता काय? म्हटलं आता एक काम कर, त्या उकळीचं पाणी पितायत रोज, आज त्या जे भांडं आहे उकळीचं त्यातच पाणी ठेव आणि ते पाणी दे. ती म्हणाली अगं हे काय? म्हटलं प्रयोग कर. आणि या नियमित करतायत का? ती म्हणे हो, तू सांगितलेलं ते अगदी नियमित करतायत, 2 वेळा करतायत. म्हटलं मग चालू देत. मग त्यांना ते उकळीचं पाणी दिलं, म्हणजे साधं पाणी दिलं, उकळीचं नाही साधं पाणी दिलं. काहीही त्रास झाला नाही. 2 दिवस जाऊ दिलेत. आणि मग तिसऱ्या दिवशी मी गेली त्यांच्या घरी. काकू कसं वाटतं आहे? मग त्यांनी सांगितलं अगं मस्त होती कोशिंबीर वगैरे. म्हटलं काकू त्यात मिरची होती. काय सांगते म्हणे. म्हटलं हो काकू त्यात मिरची होती, पण आपण हे जे करतो आहे ना मंत्रांचं, हे तुमच्यावर काम करतं आहे का बघायचं होतं मला. अगं नाही नाही भारी झालं म्हणे हे सगळं. मग एक काम करा म्हटलं, आता हे तुम्ही नियमित करा. आणि त्यांनी ते नियमित केल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर त्यांची जी औषधाचं जे काही डोज होते ते एकदम कमी झाले. आणि त्यांनी मला आनंदाने सांगितलं अगं माझे डोज खूप कमी झाले आहेत, 1-2 गोळ्या पण त्यातून नाहीशा झाल्या आहेत. म्हटलं काकू हे करत राहा आता तुम्ही. आणि जवळजवळ त्या व्यक्तींनी 5 वर्ष, म्हणजे त्या होत्या तोपर्यंत 5 वर्ष हे त्या करत राहिल्यात. आणि ज्या दिवशी त्यांचा मृत्यूयोग होता तर त्या असं आजारी पडून नाही गेल्यात. अचानक मृत्यू जो म्हणतो तो आला. म्हणजे अगदी बेडवर आहे, त्यांचं करावं लागलं असा पण मृत्यू आला नाही. म्हणजे हे एक माझ्यासाठी ते कुठंतरी चॅलेंज हे सक्सेस झालं. ते झाल्यानंतर मग अजून कोणीतरी 3-4 जणांना सांगितलं. मग मला त्याच्यासाठीच बोलावणं यायचं, करते का गं, कसं करायचं, काय करायचं, असं करत करत एक 2-3 वर्ष मी हा प्रयोग करत गेली. भरपूर जणांना, आमच्या एक काकू होत्या, त्यांचं शुगर नेहमी वाढलेलं असायचं. तर त्या मला म्हणायच्या अगं काय 250-350. म्हटलं काकू हा प्रयोग करा. म्हणे त्यांनी काय होणार, मी तर काही भात कमी खाते, साखर. म्हटलं ते तुमचं काय ते तुम्ही बघा, मला त्यातलं काहीही कळत नाही, पण तुम्ही हे सगळं करून बघा. त्या करून पाहिल्यानंतर त्यांचं जे आहे ती लेवल जी आहे ती 150. त्या म्हणाले अगं हो हे अजूनही काम करत आहे. म्हणजे त्यांना हार्टचं जे काही होतं एन्जिओग्राफी ती पण कॅन्सल झाली त्याच्याने, ते पण करावं लागलं नाही. असं त्यात जे सांगत होत्या ते मी तुम्हा लोकांना सांगते. मग त्या म्हणाल्या की अगं खूप फायदा होतो आहे. मग हा लक्षात आल्यानंतर मला व्ह्यू लक्षात आला की नाही आपण याच्यावर काम करू शकतो. आणि मी अजून थोडंसं ते वाढवलं. मग एक प्रार्थना आहे ती म्हणायला सुरुवात केली आम्ही. आणि मग मी जसं आता एखाद्या अपार्टमेंटमध्ये मला जर बोलावलं असेल, 20-25 जणी असतील, तर मी त्यांना तिथे प्रशिक्षण देईल. प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा कसं करायचं, काय करायचं हे शिकवायला लागली. आणि म्हटलं याला लागल्यास मात्र सातत्य लागणार. म्हणजे तुम्ही 2 दिवस करणार आणि तिसऱ्या दिवशी केलं नाही तर काहीही होणार नाही. समजा तुमचा एखादा जीर्ण आजार असेल साधारण 10 वर्षापूर्वीचा, तर तुम्हाला कमीत कमी 6 महिने तर ते करावं लागेल ना. आणि तुम्ही करत गेलात तर फायदा होईल. करोना काळात जे आहे आम्ही त्याचा वापर केला. म्हणजे हे सगळं आम्ही ऑनलाईन शिकवत गेले आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता घरी सकाळ संध्याकाळ त्याची प्रॅक्टिस करा. साधारण मी हे 700 ते 800 लोकांना हे सगळं दिलं.
त्याच्यातले 80% लोकांना करोना झालेला नाही. 20% म्हणजे अशी की ज्यांना जी काही पेशंट होती आणि जी भीतीने घाबरलेली होती त्याच लोकांना कोरोना झाला. आणि सगळ्यांनी त्याचं खूप म्हणजे आता त्यांनी मग ते अजून वाढवलं बाकीच्यांनी. बाकीच्यांना सांगितलं म्हणजे मी तर त्यांना शिकवलं, त्यांनी दुसऱ्यांना शिकवलं. असं करत करत आपण हे म्हणजे जर्मनीत पण माझे काही आहेत नातेवाईक ते पण तिथे करायला लागले. USA मधले काही काही नातेवाईक माझे हे करायला लागले. तर या सगळ्यांनी हे प्रयोग केले आणि आमच्या लक्षात आलं की नाही 2021पर्यंत म्हणजे तो करोना पूर्ण जाईपर्यंत मी हे काम करत राहिली. मग त्याच्यानंतर मला काही ठिकाणी बोलावणे आले की हे तुम्ही करता तर आम्हाला शिकवाल का. म्हणून मग मी इचलकरंजी, बारामती, पुण्यात झालं, नंतर नागपूरला होत असतं. वेगवेगळ्या ठिकाणी असं बोलावणं येत गेलं मला की हे आम्हाला कसं म्हणजे तुम्ही हे सांगितलं अक्षर पण आमच्या लक्षात येत नाही आहे. मग हे विस्तारित आम्हाला म्हणायचं असेल तर कसं, काही टेक्निक आहे का. म्हणून मग ते सगळं मग काही नियम आहेत का, काही वेळ आहे का, हे सगळे प्रत्येकाला ज्या प्रश्न असतात त्या पद्धतीने सगळेजणं विचारत गेले. मी म्हटलं जसा तुम्ही योगा करता किंवा तुम्ही जिमला जाता तसाच हा व्यायामाचा एक प्रकार आहे असं समजून करा. आणि हे सगळं शरीरावर काम करणार आहे. म्हणजे हे म्हटल्याने तुमचा जो पैसा येणार नाही हे पहिले क्लिअर केलं. कारण कसं आहे की हे जर म्हणत असेल, कारण यात मंत्र आहेत मान्य आहे, पण हे पैशासाठी नव्हतं तर हे निरोगी आणि सुदृढ आयुष्य यासाठी सगळं होतं. तुम्ही जर माझं म्हणणं असं होतं त्यांना की तुमचं जर आरोग्य नीट असेल तर तुम्ही काम करण्याची शैली तुमची स्पीडनी राहील आहे आणि ते म्हणजे ते कुठेतरी तुम्हाला त्याचे फायदे होतील. आणि मग त्यांना ते कुठेतरी लक्षात आलं की नाही. आणि आता जी लोक ही करत आहेत त्या बहुतेकांना फायदेच आहेत. म्हणजे मी इचलकरंजीत जवळजवळ 150-200 लोक होती तेव्हा, तर त्याच्यातल्या 50 ते 60 जणांचं जे शुगर आहे ते नॉर्मल आलं आहे. फक्त मी एकच सांगते की याला सातत्य लागेल. म्हणजे 10 दिवस म्हटलं आणि मग नाही म्हटलं तर त्याचे फायदे होणार नाहीत. एखाद दिवशी असं होऊ शकतं की मला कुठेतरी जायचं आहे, राहून गेलं किंवा काही बाहेरगावी आपण जातो आहे तर ठीक आहे. पण जर टाळाटाळ होत असेल तर नाही. कारण तुम्ही कुठले जर पेशंट असाल तर जसं तुम्हाला रोज तुमची काही गोळी असते ती अगदी घ्यावीच लागते जेवणाआधी जेवणानंतर, तसंच हे औषध म्हणून जर तुम्ही केलं तर तुमच्या आरोग्याला ते फायदेकारक होऊ शकतं. ओके, आता आपण काय करूयात, हे जे सगळं तुम्ही सांगतायत ते बऱ्याच लोकांच्या डोक्याच्या वरती गेलं असेल कारण पहिल्यांदाच ते ऐकतायत ऑब्व्हियसली. तर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊयात. सगळ्यात आधी मला सांगा की आता आपण जी बाराखडी म्हणतो ती एका प्रकारे मंत्र पण आहे असं तुम्ही म्हणताय, पण त्याआधी हे आपण समजून घेऊ की मंत्र खरंच काम करतात का. म्हणजे जे काही आपण शब्द उच्चारतो किंवा मंत्र म्हणतो त्याने खरंच काही फायदा होतो का. बिलकुल 100%. पण कसं आहे की आपण जेव्हा मंत्र म्हणतो तर त्याची एक वेळ असते, तो काळ असतो. काही काही मंत्र कुठेही बोलल्या जात नाहीत, त्यांचे नियम आहेत. ही जी आपण बाराखडी म्हणणार त्याला काही हे नाही आहे, वेळ काळ नाही आहे. वेळ काळ आहे म्हणजे जेवणानंतर ते लगेच करता येत नाही. पण कसं आहे की आता तुम्ही जिथे कुठे बसलात, समजा तुम्ही रेल्वे स्टेशनवर बसलात त्या याच्यात, आणि तुम्हाला जर आता माहिती आहे की मला आता इथेच आज प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही म्हणू शकता. अजून हे की हे मनात म्हणायचं नाही आहे, हे तुमचा आवाज ऐकू येईल अशा आवाजात बोलायचं आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ तुम्ही पासून आहा म्हणत असाल तर तर आम इम इम उम उम एम ऐम ओम औम आहा, हे तुमचं ऐकू आलं पाहिजे स्वतःचं स्वतःला. खूप अगदी मोठ्याने नाही पण ऐकू आलं पाहिजे. कारण त्या पेशी आहेत त्या जागृत होण्यासाठी त्यांना चालना मिळाली पाहिजे. जर तुम्ही मनातच असं केलं तर काहीही होणार नाही. मंत्रांचं असं आहे की मंत्रांचे प्रकार आहेत. तुम्ही मनात म्हटला तरी फायदा होतो, मोठ्याने म्हटला तरी फायदा होतो. म्हणजे त्याचे प्रकार आहेत. आणि मंत्र असे आहे की तुम्ही नाममंत्र कुठेही म्हणू शकता, पण काही जी बीजमंत्र आहे ती काही म्हणता येत नाहीत. आणि बीजमंत्राला काही तात्विक नियम आहेत आणि तो त्या पद्धतीने म्हटल्या गेला तरच बरोबर असतो. जर तो चुकीचा म्हटला गेला तर त्याचं उग्रता वेगळी आहे, त्याचे नियम वेगळे आहेत. मग मंत्रांची भीती आपल्याला बसलेली आहे. कोणी काही सांगतं की हा मंत्र म्हटल्याने हे होतं ते होतं, ती आपली भीती पण भरलेली आहे की बापरे नको गं बाई, तो मंत्र त्यासाठी वापरतात, नकोच. हे आपण जे करणार यात काहीही भीती नाही. आपण कारण एक काळी लहानपणी हे जे बोलत होतो तेच आता आपण करतो आहे. फक्त आपण कसं करतो आहे की ही उपासना करतो आहे. एक प्रकारचं आपल्या शरीराला आवश्यक असल्यामुळे ते सातत्याने करतो आहे. आपल्या लहानपणी म्हणजे आमच्या लहानपणी जेव्हा आमची आई म्हणून घ्यायची तेव्हा आम्हाला हे माहिती नव्हतं. पण आत्ता कळलं की त्याचं कारण काय. जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याचे काय फायदे आहेत ते लक्षात आले. ओके,
म्हणजे आपल्याला काय करायचं की दिवसातून किती वेळा करायचं आधी? असं काही नाही, सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. जसं सकाळी काही जण योगा करत असतील आणि तुम्ही ही साधना केली, एक सगळ्यात पहिले तर खूप वेळा करायची गरज नाही, 5 वेळा नियमित सगळं म्हटलं अपासून ज्ञपर्यंत तरी फायदे होतात. पण त्याचा असं आहे की 11पर्यंत म्हणायचं नियम आहे. पण आता पहिल्या दिवशी 11 म्हटलं तर 30 मिनटं लागतील, तो कंटाळून जाईल म्हणणारा, अगं बाई हे काय आहे, हे तर मला येतच होतं. पण त्याच्या 5पासून करायची, 5 वेळा म्हणायचं. पण ते 5 वेळा नाही म्हणायचं, म्हणजे असं 5 नाही म्हणायचं, पासून ज्ञपर्यंत 1, म्हणजे तो पूर्ण रेशो पूर्ण करत करत म्हणायचं आहे, असं त्या पद्धतीने म्हणायचं आहे. तर एक तर तुम्ही सकाळी म्हणू शकता, संध्याकाळी पण करू शकता. नियम फक्त हा आहे की जेवण झाल्यावर 2 तास म्हणायचं नाही, कारण आपली पचनक्रिया जी आहे ती काम करत असते आणि तेव्हा या मंत्र, हे मंत्रच आहेत, तर हे मंत्र काही काम करणार नाहीत, कारण त्या ज्या पेशी आहेत त्या पचनासाठी लागलेल्या असतात कामाला. तुमचं जे शरीर आहे ते वेगळ्या कामाला काम करत असतं आणि तुम्ही त्याच्यात जर म्हणायला गेलं तर तो द्विधा मनस्थितीत जातो की मी हे इकडे जाऊ की तिकडे जाऊ. त्यामुळे 2 तास हे काम करायचं नाही, 2 तासानंतर तुम्ही करू शकता. म्हणजे मी ज्यांना कोणाला शिकवते ते सकाळ संध्याकाळच करत आहेत आतापर्यंत. आणि करत असताना कुठं बसायचं असे काही नियम असं आहेत? काही नाही, म्हणजे अगदी जे काही एखादे पेशंट असतील ते अंथरुणावर बसून केलं तरीही फायदा होणार, खाली बसता येत नसेल तरीही चालेल, खुर्चीत बसलं तरीही चालेल, आसन टाकलं तरीही चालेल, नाही टाकलं तरीही चालेल. म्हणजे मंत्रांना नियम आहेत. आसन घालून बसा, पाय खाली ठेवू नका, पृथ्वीला जातं, हे सगळे नियम आहेत. ते या बाबतीत काही नियम नाही. सोफ्यावर बसा, तुम्ही करू शकता. तुम्हाला समजा फक्त एक आहे की तुम्ही जेव्हा बसणार तेव्हा तुमची पाठ थोडी ताठ असली पाहिजे. समजा इतके समजा काही जण जी वयस्कर आहेत त्यांच्याच्यानी बसणं, तर मागे ती उशी घ्या, ताट बसा आणि मग करा, कम्फर्टेबल बसा. म्हणजे एका वयानंतर काही बैठक बदलू शकते, तर आपल्याला सरळ कसं राहता येईल या पद्धतीने करा, पण फायदे नक्कीच होणार. हां, आता ही जी बाराखडी आहे त्याची म्हणायची पद्धत कशी आहे नेमकी? आता ती कशी आहे की आपण पासून पर्यंत मी एक म्हणून दाखव. म्हणून दाखवा प्लीज. आम एम एम ओम ओम एम ऐम ओम औम आहा. आता आपण क जे म्हणतो तर क ख म्हणतो ना, पण क ची बाराखडी म्हणायची. कम काम किम किम कुम कुम केम कैम कोम कौम कम काहा. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, मी जेव्हा म्हणते तेव्हा उकार जे आहेत ऱ्हस्व दीर्घ याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. जसं कम काम, की लहान आहे, की मोठी आहे, किम किम कुम कुम. मंत्रात जे आहे, आपण जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा पण तिकडेच लक्ष द्यावं लागतं, हेच तिथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि प्रत्येक अक्षरावरती तुम्ही अनुस्वार देतात? हां, कारण त्याच्यामुळे बीजमंत्र तयार होतो. आपण क का की म्हटलं तर वेगळं होतं, आणि कम काम म्हटलं तर जे आपण म्हणतो ना टाळू ओष्ठ हे जे आहेत स्वर, त्याला ते कुठेतरी कनेक्टेड होतं. मुख्य म्हणजे आपले तत्व जी आहेत 5ही, पृथ्वी तत्व, अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व, ही जी आहे आकाश तत्व, ही प्रत्येक वेळी त्या अक्षराला कनेक्ट होतात. म्हणजे क अक्षर जे आहे हे आकाश तत्वाचं आहे, पण हे 5ही तत्व त्याला कनेक्ट होतात. कारण तुम्ही क का पासून म्हणता म्हणजे परत आ म्हणता आहात, तर ती 5ही तत्व त्याला कनेक्ट होतात. म्हणजे तुमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व, जलतत्व जे काही अनबॅलेन्स असेल ते प्रत्येक वेळी बॅलेन्स होतं. असा तो प्रश्न, असं ते सुटायला लागतं गणित. म्हणजे सुरुवातीला पासून पर्यंत, नंतर क ख ग स्टेप बाय स्टेप असं म्हणायचं आहे. मग चचं आलं की च. आणि तुम्ही जर बघितलं तर सिद्धकुंजिका स्तोत्र झालं किंवा दत्तमाला मंत्र, वडवानल स्तोत्र, यात बीजमंत्र आहेत. ते कसं स्तोत्र म्हणतानाच म्हटल्या जातात. तीच बीजमंत्र आपल्याला कुठेतरी इथे कामात येतात. काही तुम्ही मंत्र पाहिले असेल, फट स्वाहा वगैरे हे सारखे मंत्र आहेत, हे आपल्याला कुठेही म्हणता येत नाही. पण फचं म्हणणार तुम्ही तर फम फाम फीम फीम फूम फूम फेम फैम फोम फौम फम फा. फ आला म्हणजे त्याची जी चेतना आहे ती कुठेतरी जागृत होईल. मृत पेशी जागृत होतात, बस हे गणित आहे त्यातलं. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे जे अक्षर आहेत त्यांनी आपल्या ज्या काही पेशी आहेत त्या सगळ्या जागृत होतात. कारण आपल्या रोज पेशी मृतही होतात आणि हे तयार होत जातात आणि मृत होत जातात. मृत खूप झाल्या की आपल्याला व्याधीला काहीतरी कनेक्टेड गोष्टी असतात. कधी पित्ताचं प्रमाण वाढतं, काहीच खाल्लं नाही तरी मला त्रास होतो आहे,
तर त्या पेशी ज्या आहेत त्या कुठेतरी चेतनावस्थेत नसल्यामुळे त्या कुठेतरी त्रासदायक ठरतात. हा जो आपला व्यायाम रोज होणार म्हणजे म्हणून मी असं म्हणत नाही की तुम्ही रोज सगळं खा आणि म्हणा, पण कुठेतरी त्याला फायदेकारक नक्कीच होतं. ओके. आता ज्यावेळेस आपण गचं म्हणतो, समजा गम येतं, हो. पण याचाच संबंध मग याच्याशी पण आहे, जे आपले गणपतीशी, चक्राशी, तर मग त्याचं आणि याचं काय रिलेशन आहे का? असं कारण आता आपली जी 7 चक्र आहेत त्या 7 चक्रात जर तुम्ही म्हटलं, जसं आता आहे मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्राधार चक्र, या चक्रांमधले काही बीजमंत्र आहेत आणि त्याच्या ज्या पाकळ्या म्हणता तुम्ही, त्या पाकळ्यांमध्ये हीच अक्षरं आहेत. आता तुम्ही मूलाधारापासून सहस्राधारपर्यंत जाल तर परत अपासून ज्ञपर्यंत आपसूक तुम्ही पोचणार तिथे, म्हणजे ती शब्द परत येणार. मग आता काही जणांना यातलं ज्ञान नाही असं समजूयात की मला चक्राचं माहिती नाही, कुठलं माहिती नाही, कुठला मंत्र माहिती नाही. जसं मूलाधाराचा लंब आहे तर तो पद्धतशीर त्याच पद्धतीने झाला पाहिजे तर ते मूलाधार होईल आहे. पण आपण ल जेव्हा म्हणायला जाऊ तेव्हा ल पासून लहापर्यंत सगळंच येईल, म्हणजे मूलाधाराचं तत्त्व जागृत झालं कुठेतरी आणि आपल्याला माहिती नाही पण आपसूक कुठेतरी ती चेतना मिळाली ना, त्या ज्या पेशी आहेत मूलाधाराच्या त्या जागृत झाल्या. म्हणजे सामान्य व्यक्तीला काहीही जे माहिती नाही तो निस्वार्थपणे हे काम करू शकतो. ज्याला याचं ज्ञान आहे तो टेक्निकली शिकून बरोबर म्हणणार असंच बसलं पाहिजे, असं केलं पाहिजे, ती पद्धत आहे. पण हे जे आपल्यासारख्याला मला जसं काहीच माहिती नाही आणि हे मी जर म्हटलं तर त्याचे फायदे होणार नक्की. आता मी हे सगळे प्रयोग करून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक आजार, जसं मी कॅन्सर पेशंट, हे सगळ्यांवर हळूहळू प्रयोग केले. मी असं म्हणत नाही, मी त्यांना कोणालाही असं म्हटलं नाही की तुम्ही औषधं बंद करा. तुमचं जे काही औषधं आहे ते नियमित चालू ठेवा. आणि हे कारण काय होतं की कॅन्सर पेशंट झाले, ही थोडी खचलेली असतात लोक, बरोबर आहे, आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी सायकोलॉजी पाहिजे असते. या मंत्रांनी लगेच ते काही अगदी उभे राहणार नाहीत, पण रोजच्या म्हणण्याने काय होतं की जेवणावरची वासना त्यांची कमी झालेली होती, म्हणजे जेवण कमी झालेलं होतं, जेवत नव्हते, ते जेवायला लागले. आणि हा प्रयोग मी माझ्या मैत्रिणी 1-2 होत्या त्यांच्यावर केले, त्यांना पण त्याचे फायदे झालेत. मग लक्षात आलं की नाही, आणि असा विचार केला तर हे जे आहेत मी जे सांगते हे मंत्रच आहेत एक प्रकारचे, पण आपण कसं हे मंत्र न धरता आपण ही वर्णमाला म्हणून ते काम करतो आहोत. पण मग खरं तर हे सगळं काम करायला मागं सायन्स काय आहे नेमकं? अर्थातच जसं आपलं हे शरीर आहे तर तुम्ही ऐकलं असेल, पण आपल्या शरीरात पण देवता असतात. हे जे आहे आपण जी अक्षरं म्हणतो त्या अक्षरांवर देवता वसलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर आ म्हटलं तर ती वशिनी देवता आहे. खड्गमाला स्तोत्र ज्यांना माहिती आहे, खड्गमाला स्तोत्रांमध्ये सगळ्या देवता ज्या आहेत त्या आपल्या पूर्ण शरीरात आहेत. म्हणजे तुम्ही त्या अक्षरांचा वापर केला तर ते देवता जागृत, म्हणजे ती पेशी जागृत होते. देवता जागृत म्हणजे अगदी उचरला तर लगेच आपल्या बाजूला ती येऊन उभी नाही राहणार, पण ती पेशी जागृत होते, कारण ती निर्जीव झालेली पेशी जागृत होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की खड्गमालाच्या ज्या स्तोत्रांमधल्या ज्या देवता आहे त्या पूर्ण तुमच्या अपासून ज्ञपर्यंत जे अक्षरं आहेत आपले त्यात पूर्ण त्या देवता वसलेल्या आहेत. आणि ते आपण देवतेंना रोज नमस्कार करतोय ना, हे शब्द म्हणून कुठेतरी तो नमस्कारच आहे, आवाहन करतोय, नमस्कार करतोय. जिथे काही तिथे दोष उत्पन्न झाले असेल तर त्या देवीचं नाव घेतल्यामुळे तो दोष कमी होतो आहे. हा तिथे प्रयोग दिसून आला आहे आम्हाला. ओके. आता हे तर समजा की आपण जसं प्रत्येक पेशीला आपण जागृत करतो, त्याच्यामुळे ते समजा नवीन पेशी तयार होतात आणि ऑटोमॅटिकली आपली बॉडी रिकवर व्हायला सुरुवात होते. हे एक बेसिक लॉजिक आपण धरू शकतो. पण मग आता आजार वेगवेगळे आहेत, कोणाला समजा कॅन्सर असेल, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला बाकीचे आजार आहेत किंवा बरेच वर्षांपासून आजार आहेत, मग त्या सगळ्यांनी पण हेच करायचं आहे का? हो, कारण कसं आहे, जसं आता तुम्ही ख म्हटला तर घशाशी संबंधित विकार जो आहे हा कमी होतो. पण आता तुम्ही ख किती वेळा म्हणणार, खच करत राहणार का? नाही. म्हणजे बरं तुम्ही ख म्हटलं घशाशी संबंधित आजार, पण आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा एक नसतो, तो कनेक्टेड काहीतरी असतो. म्हणजे तुमचं वात, कफ, पित्त हे तिन्ही काहीतरी अनबॅलेन्स असतो, तेव्हा कुठेतरी काहीतरी वेगळा रोग निर्माण होतो. म्हणजे मग त्याचं नुसता ख म्हणून होणार नाही. समजा तुम्ही घ म्हटला तर फुफ्फुसाचे आजार कमी होतात, मग आता घच म्हणायचं का? म्हणजे समजा अस्थमा ज्यांना आहे किंवा कफाचा आजार आहे तर तो घच म्हणेल का? नाही फायदा होणार. कारण बाकीच्या ज्या चेतना आहेत त्या मृत आहेत ना, मग त्यांना जागृत कसं करणार आपण? मग त्यासाठी सगळं जर आपण म्हटलं तर कॅन्सर असू दे, BP असू दे, शुगर असू दे, सगळेच त्यांना फायदेकारक होईल.
म्हणजे वाताचे विकारसुद्धा यांनी कमी झाले आहेत. म्हणजे गुडघेदुखी काही जणांना जी होती तो पण प्रयोग करून बघितला. त्या काकू रोज तेल लावायच्या. त्यांनी केल्यानंतर त्या खाली बसायला लागल्या. 5 मिनटं हा त्यांचा प्रयोग सक्सेस झाला. खाली बसत नव्हत्या त्या, खुर्चीत बसूनच सगळं करायच्या. हे केल्यानंतर 3 महिन्यांनी त्या मला म्हणाल्या की अगं अरुंधती, मी आता 5 मिनटं खाली बसू शकते. म्हटलं काकू डन, म्हणजे मी काहीतरी तुम्हाला सांगितलेलं फळाला आलं. तर हे सगळे प्रयोग कुठेतरी मला ते जाणवत गेले आहेत. फक्त मी एकच सांगते की सातत्य लागेल. किती दिवस पण तरी कसं आहे की जीर्ण आजार असतील, 10-15 वर्ष असतील, तर त्या व्यक्तीला मिनिमम 6 महिने तरी तो प्रयोग करावा लागेल. समजा 2-3 वर्ष झाली आहेत तर तो 3-4 महिन्यातच तो सांगतो. आणि ज्याला काहीच नाही, साधं सर्दी, एखाद्या वेळेस खोकला असं काही होत असेल तर 15 दिवसातच तो आपल्याला सांगतो, अगं नाही मला छान झोप लागायला झाली, पित्त म्हणजे ॲसिडिटी जी आहे ती कमी झाली. काही जणांना होतं रात्रीचं जागरण झालं की ॲसिडिटी, ते प्रमाण. हे जर सगळं करत राहिलं तर हा त्याच्यावर परिणामकारक होतो. आणि मुख्य म्हणजे थोडंसं आळशीपणा यांनी कमी होतो. बरं, त्याच्यावरती आपण डिस्कस करूयात. पण मग कसं की रिझल्ट जर मिळायला लागले, समजा थोडे दिवस जर लोकांनी केलं आणि त्यांना जर परिणाम जर दिसायला लागले, तर ऑटोमॅटिकली त्यांना आणखी इच्छा होईल ते कंटिन्यू करायची. आता जसं तुम्ही सांगितलं की आळस असेल, झोप असेल, हे पण आजकाल आजारच आहेत. कारण आजकालची जी यंग जनरेशन आहे त्याच्यामध्ये या गोष्टी खूपच पाहायला मिळतात. तर मग त्याच्यावरती कसा परिणाम होतो? कसं आहे की हे मोबाईलमुळे थोडंसं हे येत आहे. आता मोबाईलमध्ये येत आहे, पण आपण त्यांना मोबाईल बाजूला करा असं सांगू शकत नाही. पण हे जर करत गेला, आता IT मधली जी काही माझी लोकं आहेत ते हे प्रयोग करत आहेत. कारण ऑफिसमध्ये लोड खूप असतं, सुस्तपणा, आणि मुख्य म्हणजे काही जणांचं वजन कमी झालेलं आहे. म्हणजे हाही प्रयोग करून पाहिला मी. हां, वजनही म्हणजे बॅलेन्सिंग. म्हणजे काय होतं की खाण्याची प्रवृत्ती कमी होते. वजन कमी होतं म्हणजे कसं आहे की एखादा व्यक्ती, आता जेव्हा आपल्याला वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा घरी असलं की माणसाला 3-4 तासांनी काहीतरी खायला काहीतरी ते येतं. आणि हे मी करोना काळात बघितलेलं आहे. म्हणजे हा त्या काळातला आमचा प्रयोग कुठेतरी लक्षात आला. मग बसल्या बसल्या आपलं वजन वाढणार, त्या दृष्टीने व्यायाम शरीराला आजकाल काहीच नाही आहे. मग आपण ही जी जेव्हा साधना करतो तेव्हा तुम्हाला खाण्याची जी वृत्ती आहे ती कमी करते, वासना ती कमी होऊन जाते. म्हणजे आपण जवळ जाऊन असं विचार करतो नाही. जे अगदी खूप व्यवस्थित पद्धतीने जेवणारं असेल, समजा एखाद्याचं जेवण 5 चपात्या असतील तर तो बरोबर 4 म्हणजे 1 पोळी कमी खाणार त्यातली. तर हे मी नाही तोडलं, ते जे वजन केलं त्या मृतपेशी ज्या आहेत त्या चालना दिल्यामुळे काय झालं की त्याला लक्षात आलं की नाही आता एका पोळीचं जेवण आपण कमी केलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी त्या वजनावर त्याचा परिणाम झाला. म्हणजे नकळत या गोष्टी घडत आहेत. मी त्याला हे वजन कमी होईल हे म्हटलं तर असं नाही सांगत आहे. तू कर, फक्त तुला फरक जाणवेल. म्हणजे पूर्ण सगळ्याच गोष्टी बॅलन्स होतील. हां, बॅलन्स. म्हणजे आपली वृद्धी ही तशीच आहे. कारण आपण जर चांगलं असेल प्रकृतीने तर मला असं वाटतं आपण दुपटीने काम करू शकतो. आणि सुस्त समजा असं बघू थोड्या याने करते मी, या याच्यात कसं होतं की आजचं काम उद्यावर जातं. या चेतनेने काय होतं की तेव्हाच्या तेव्हा ती काम करण्याची स्फूर्ती मिळते आहे. हा फरक जाणवतो. आणि हे मी माझ्या स्वतःवरून सांगते. म्हणजे हा फरक मला पहिले खूप जाणवला. आणि आता माझे मिस्टर झाले, मी झाले, आम्ही हे करतो आहोत तर आम्हाला ह्याचे रिझल्ट मिळत आहेत. ओके. आणि झोपेबद्दल सांगा ना थोडंसं, की झोपेमध्ये किंवा स्ट्रेस जर असेल समजा तर मग त्याच्यासाठी काही फायदा होतो का याला? हो बिलकुल. पण कसं आहे की समजा तुमचं जेवण 7 वाजता झालं असेल संध्याकाळचं, तर 1-2 तासांनी तुम्ही काही 9 वाजता सगळी आजकाल पिढी झोपणारी नाही आहेत. पण झोपेच्या आधी समजा 3 वेळा जरी हा पूर्ण हे केला व्यायाम तर त्याला निश्चिंत झोप लागेल. फक्त पहिल्या दिवशी लगेच लागणार नाही, 2-3 दिवसांनी अगदी. म्हणजे कधी कधी तर असं झालं आहे ज्यांनी हा प्रयोग केला 3रं म्हणतानाच डोळे लागायला लागले. अगदी अक्षय जांभळ्या बिंबाळ्या देऊन 3रं म्हणावंच लागेल का, म्हणजे मला फोन यायला लागले, 3दा म्हणावंच लागेल का हो, 2दा म्हटलं तर चालेल का, झोपायला लागला तू म्हणजे झालं, तू 2दा म्हटलं तरी चालेल. तर हा प्रयोग कुठेतरी तो पण फायदेकारक झाला. आता कसं आहे, ज्या व्यक्तीची प्रकृती जशी आहे ना तसा तो रिझल्ट देतो, त्या पद्धतीने ते काम करतं. आणि आता जर समजा काही मुलं असतील शाळेत जाणारे, समजा जसं आपण शुभम करोती वगैरे म्हणतो किंवा गायत्री मंत्र म्हणतो की त्याने त्यांना बुद्धीला फायदा होतो, अभ्यासात फायदा होतो, तर मग याचा तिथं तसा काही फायदा होऊ शकतो का? म्हणजे मी माझ्यावरूनच सांगते परत, वाणीवर तर प्रभुत्वच येतं.
म्हणजे वाणीने खूप फरक पडतो. म्हणजे काही मुलं जी तोतडी असतील, म्हणजे बोलताना अडखळत असतील ना, त्यांना फरक जाणवलेला आहे. बोबडी बोलतात ना काही मुलं, तर हे तो बोबडं बोलत बोलतच म्हणेल. म्हणजे जर ख खा तर ख खा की वेगळं म्हणेल तो. आपण जे शुद्ध बोलेल तो नाही म्हणणार, पण ते काही दिवसांनी त्याच्यात येईल. कारण वाणीवर सुद्धा त्याचा ती जी तिथली मृतपेशी आहे ती कुठेतरी मृतपेशी जागृत होणार. माझं 4 वेळा तेच सांगणं आहे की तिथल्या ज्या पेशी आहेत त्या 72,000 ज्या आपण नाड्या सांगतो आहोत, तर त्या सगळ्या जागृत नसतात. मृत जागृत असं होत होत ते काम चालतं. आपल्या शरीरात ज्या काही नाड्या आहेत त्यातल्या 14 नाड्या, 3 ज्या आपण आपल्या सगळ्यांना 3 माहिती आहे, इडा, पिंगला, सुषुम्ना, या सगळ्या त्यांना पूर्वत सगळं अन्न पूर्वत सगळी कामं करतात आहे. आणि हे कुठेतरी त्याला फायदेकारकच ठरतं. आता हे तर झालं समजा लहान मुलांचं, पण ज्या काही मुली आहेत आजकाल त्यांनाही बरेच प्रॉब्लेम्स येतात, गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम असतील किंवा मग PCOD रिलेटेड काही समस्या येत आहेत, तर मग त्यांना उपयोगी होऊ शकतं काय? मी आत्तापर्यंत एक 3-4 जणांवर हा प्रयोग केला आहे. माझ्या मुलीच्याच काही मैत्रिणी होत्या, त्यांना हा त्रास होता. IITतल्याच मुली आहे, त्यांना हा करायला सांगितला. दोघींना त्यातला फायदा झाला. एक नियमित करत नाही हे आम्हाला माहिती आहे. ती अगदी तिची बरोबर मासिक पाळी जी आहे अगदी दर महिन्यात येते. तसंच मोनोपॉजच्या ज्या काही माझ्या मैत्रिणी होत्या 4-5, त्यांना हा प्रयोग करायला सांगितला की तू करून बघ. औषधं बंद करायची नाही, हे माझं प्रत्येक वेळी वाक्य आहे. तुम्ही ज्या कोणा डॉक्टरला हे केलं आहे ते सगळं चालू ठेवा, पण हे पण करा. म्हणजे जी काही औषधं आहेत ती कुठेतरी तुम्हाला लागतील आणि ते औषध त्याच सांगतील, डॉक्टरच सांगतात घेण्याची गरज नसेल तर ते आपणच सांगतील की नका घेऊ आता. तर हा पण प्रयोग केला. 5ही जणींना रिझल्ट मिळाले मोनोपॉजच्या. म्हणजे पिरियड्स जास्ती जातात काही वेळेला कोणाला, काहींना डोक्याला त्रास असतो, काहींचं शरीर सुटतं, म्हणजे लठ्ठपणा येतो, तो पण त्यांनी कमी होतो. आणि मी सांगितलं ना की एकावर मी प्रयोग केला आहे, तर आता जवळजवळ 15 ते 20 जणांना त्याचे फायदे झाले. 100 किलो त्यांचं वजन होतं, तर मी हा प्रयोग करायला सांगितला वजन कमी होते म्हणून, आणि एक आहे त्यातला एक मंत्र तो सांगितला. त्यांनी खरोखर त्याचं 20 किलो वजन कमी झालं. ती म्हणाली कसं का कमी झालं? तर काय होतं की जेव्हा तुम्ही हे करता, तर मी मगाशी पण सांगितलं खाण्याची जी इच्छा आहे ती कमी होते, कंट्रोलमध्ये राहते. ती कमी झाल्यामुळे जे पदार्थ हानिकारक होते वजन वाढायला ते पोटातच गेले नाहीत, आणि ते न गेल्यामुळे वजन आपसूक कमी झालं. जादू काहीच नाही, तुमची वासना जी आहे ती कमी झाली, आणि त्या वासनेमुळे तुम्हाला लक्षात आलं की वजन कमी झालं. म्हणजे त्या पदार्थी म्हणायची की त्या पदार्थाजवळ गेले की खाण्याची इच्छा होत नव्हती गं, तू या मंत्रांनी असं होतं का? म्हटलं नाही तसं नाही, कारण मला माहिती होतं की वासना कमी होतात त्याने. आणि कसं आहे की जो फुडी व्यक्ती असतो त्याला ते राहवत नाही, एक खाऊन बघतो मी येतं, पण त्यांनी ते कुठेतरी कंट्रोलमध्ये आलं, जे तो कंट्रोल करू शकत नव्हता. परत तेच की जे आपण करू शकत नाही ते, रागावर नियंत्रण येतं. एखादा व्यक्ती रागीट असेल खूप, तर त्याला हा प्रयोग मी सांगते 3 महिने करून बघा, राग कंट्रोल येतो. म्हणजे हे सगळे जे मी म्हणते आहे की हे सगळं कुठेतरी फायदेकारकच आहेत, आणि नुकसान काहीच नाही, पैशाचा काही खर्च नाही आहे, फक्त नियमितता हा एक प्रयोग आहे त्याच्यावर. आणि डॉक्टरकडे जायचं कामच नाही ना, किंवा काही पैसे खर्च करायचे काही काम असं आहे की प्रकृती तुमची किती वर्षापासून जर असेल तर तुम्हाला जे नियमित तुम्ही औषध घेताय ते चालू ठेवायचं, एकही गोळी बंद करायची नाही आहे. पण जेव्हा तुम्ही हे सगळे प्रयोग करता तेव्हा मग डॉक्टर तुम्हाला सांगतात आता काही दिवस औषधं बंद करा, आहे तुम्ही नियमित, आणि तुम्ही हे सातत्याने करत राहिलात तर पुष्कळ परिणाम जाणवेलच ना. तुमचं सगळं जर लाईफच तुम्ही परत त्यात घातलं म्हणजे चुकीच्या पद्धतीने, तर मग परत डॉक्टरकडे जावंच लागेल. पण साधारणतः असं लक्षात आलं की या व्यायामाने थोडी नियमितता जास्ती चांगली येते. जसं आपण व्यायाम करतो, जे योगा करणारे असतात किंवा जिमला जाणारे ते सगळं पाळणारे असतात या गोष्टी, इथे गेलं की हे खाऊ नये, यात हे तर हे कुठेतरी त्यांनी फायदेकारक होतं. आणि मला एक सांगा की जर समजा एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तर त्याला तुमच्याशी दरवेळेस बोलायची गरज आहे का? किंवा नाही, समजा त्याला बरोबर जर टेक्निक कळलं नसेल तरच आहे. जर त्याला माहिती आहे की अ पासून ज्ञ पर्यंत बाराखडी येते आहे ती, ते सगळं माहिती आहे कसं म्हणायचं, तर गरज नाही. पण त्याला असं वाटतं की नाही माझा हा आजार आहे, मला जर यांना एकदा विचारलं तर काहीच हरकत नाही, तर मी त्यांना गाईड करायला तयार आहे. म्हणजे मी हे पण सांगते की कोणी जर म्हटलं की आम्ही 15-20 मैत्रिणी आहोत, तुम्ही आम्हाला शिकवाल का, तर मी तयार असते. कारण मला हे द्यायचंच आहे, ही विद्या आहे आणि ही द्यायचीच आहे.
त्यासाठीच मी बसलेली आहे. आणि त्याचे चार्जेस किती असतात तुमचे? नाही, मी हे जे शिकवते याचे चार्जेस घेत नाही, सगळं फ्री. फक्त आता समजा मला मुंबईला बोलावलं तर जाण्या येण्याचं जे काही तो कॅबवाला घेणार तेवढं तुम्हाला द्यायचं. हां, जे तुम्ही मला मानधन दिलं समजा, तर ते आम्ही काही यज्ञ करत असतो, त्या यज्ञात त्याचा वापर करतो. म्हणजे तुमच्याकडून मी फी घेण्यासाठी येणार नाही, मला हे द्यायचं आहे फक्त. हे फ्री मी शिकवते. पण तुमचं जे गाव असेल त्या गावात मी जिथून येणार त्याचं जाणं येण्याचं मी तुम्हाला मागत असते, बाकी काहीही उद्देश नाही माझा. ओके. पण मग इथं हा पण प्रश्न येतो की आता बरेच लोक म्हणतील की आम्हाला तर आता 12 कडे काही पाठ नाही, आणि आता जर ती म्हणायची असेल तर परत ते पुस्तक कुठं शोधा किंवा काय, तर त्याच्यावरती काही मार्ग आहे? हो, कारण मी जेव्हा तुम्हाला येते शिकवायला तेव्हा आमचं एक पुस्तक आहे, ते आम्ही पुस्तक तुम्हाला सगळ्यांना जितके लोक आले त्यांना देत असतो. एक प्रार्थना आम्ही शिकवतो पहिले आणि मग ते सगळं शिकवतो. ते पुस्तक मी देत असते. म्हणजे घरी जाऊन यूट्यूबवर मिळेल का, कोणत्या अंकल्पित मिळेल का, कुठून मिळेल काही बघायची गरज नाही. हे मी सगळं देते, माझ्याकडून देते मी, की हे तुम्ही घरी घ्या आणि प्रॅक्टिस करा, करायचं काम तुमचं. तर हे मी देत असते. आणि खरंच किती भारी गोष्ट आहे ना, की म्हणजे कुठल्याच आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज नाही, शिल्लक पैसे भरायची गरज नाही. तुम्हाला फक्त 12 कडे म्हणायचे, ती रेग्युलरली म्हणायचे आणि त्यानेच ऑटोमॅटिकली तुम्हाला रिझल्ट्स मिळणार. कारण कसं आहे की तुमच्या हे लक्षात आलं नाही, आमच्या लहानपणी जी आमची आई सांगायची की संध्याकाळी तू पूर्ण आई म्हण, बेचे पाढे म्हण, जे आपल्याला सांगायचे ना, आणि शुभंकरोती म्हण, मग तुला जेवण मिळेल. जेवण मग मिळायचं. फक्त काय होतं की त्यातलं टेक्निक माहिती नव्हतं. हे म्हटल्याने काय, हे जेव्हा आत्ता हा सगळा अभ्यास ज्योतिषाचा वगैरे झाला, त्याच्यात मंत्रांचं ज्ञान, तेव्हा लक्षात आलं की ही जी अक्षरं रोज म्हणवून घेतल्या जायची ती कुठेतरी ती आपल्याला फायदेकारक होती. पचनशक्ती हे सगळं पचनावर होतं त्या काळात. अभ्यासाची नियमितता येत होती. म्हणजे पूर्वीचे लोक अगदी हे सगळं म्हटल्याशिवाय जेवण द्यायचे नाहीत आमच्या काळातलं. आताची पिढी नाही, पण मी आधीचं सांगते. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा वयस्कर व्यक्तींवर केला ना प्रयोग, तर त्यांचं पहिलं वाक्य, अगं मी हे लहानपणी म्हटलं आहे की, पण काकू आता तुम्हाला हे या रूपात म्हणून बघायचं आहे. असं होय, हे नव्हतं माहिती. म्हणजे त्यांना ते कळलं की हे त्या रूपात पण होतं. तर हा फरक जाणवला मला. ओके. आणि मला असं वाटतं की हा जो पॉडकास्ट आहे याचाही बऱ्याच लोकांना फायदा होईल. हो, अगदी ज्यांना कोणाला असं वाटत असेल की मला आत्ता यातलं काही समजलं नाही आणि अजून काही, तर मी तेच सांगते की आम्ही 1.5 ते 2 तास पूर्ण याचं विधिवत. आणि मी आत्ता तेच सांगितलं आहे तुम्हाला, इचलकरंजीला आम्ही 1-2 वास्तूवाल्यांना पण बोलवलं आम्ही, कारण आम्ही स्कॅनर मशीन असतं वास्तूवाल्यांजवळ, म्हणजे आमच्याजवळ. त्यांनी आम्ही स्कॅन करत असतो, म्हणजे तुमची चक्र वगैरे. जेव्हा आम्ही हे शिकवलं तेव्हा पहिले सुरू होण्याच्या आधी स्कॅन केलं एक 8-10 जणांचं, आणि हे म्हणवून घेतल्यानंतर त्यात काय बदल आहे ते दाखवले. म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरात एखादी पूजा असेल आणि आपल्याकडे मंत्रांचा उच्चार असेल तर आपले वेव्ज वेगळे असतात. तुम्हाला हा पण फरक जाणवतो यांनी, की जेव्हा तुम्ही हे मोठ्याने म्हणतात, काही जणांकडे ही उपासना रूपात करतायत, तर त्यांच्या घरातल्या वास्तूमध्ये सुद्धा त्यांना बदल जाणवले. म्हणजे हे मला त्यांनी सांगते. हां, म्हणजे हे त्यांनी सांगितलं की हो ताई, हा पण आम्हाला बदल दिसतो आहे. कारण ते सगळे 4-5 जणं एकत्र मिळून रोज करायला लागले. तर हे कसं आहे की तुम्हाला एकदा थोडं दिलं ना की आपल्याला टेक्निक माहिती होतं. आपण जसं एखादी उपासना करतो, स्वामींची उपासना करतो, सद्गुरूंची उपासना करतो, तर कसं एका ठिकाणी घरात सगळी बसतो, मोठ्याने मंत्र म्हणतो, मंत्राचाच प्रकार तुम्ही करत होतात आणि तो जो वेव्स तयार झाला तुमच्या घरातला, ती एनर्जी तयार झाली आणि त्याचे फायदे म्हणजे घरातलं वातावरण, निर्मिती सगळं बदललं. ही लोक मला सांगतायत, मी फक्त देऊन मोकळे झाले, पण ते मला सांगतात की हे असं झालं, ते तसं झालं. म्हणजे असं होतं हे मला माझ्या घरातून माहिती होतं, पण प्रयोग केल्याशिवाय मला उत्तरं देता येत नव्हती. आणि आता हा प्रयोग केल्यामुळे मी सांगते की नाही, यात फरक नक्कीच आहे. आणि आज तुमच्याकडे केस स्टडीज आहेत ना? कारण ज्यांनी आम्हाला शिकवलं, अविनाश जोशी म्हणून, तर त्यांच्या तर पुष्कळ केस स्टडी होत्याच. त्याच्यात फक्त कसं की अजून मी त्यांना खूप प्रश्न विचारून शिकले नेमके. ते म्हणाले अगदी उत्तम करते आहे तू. आणि कसं आहे की माझं घर याज्ञिकाचं असल्यामुळे घरातलं अजून मला खोलात जायला मिळालं जरा. हां, की हे असं आहे, घरातल्यांना विचारता आलं. अजून दुसऱ्या गुरुजींना विचारत गेलो आम्ही, मग ते सांगत गेले या मंत्रांनी हे, त्या मंत्रांनी हे. मग अजून त्यात खोलात गेल्यामुळे ते मला विस्तारित करता आलं, बाकी काही नाही. आणि हे आता जवळजवळ मी 11 वर्षापासून काम करते आहे याच्यावर. आणि आजपर्यंत मला वाटतं भरपूर लोकांना याचा फायदा नक्की खूप. झाला. म्हणजे सांगतात ते तेव्हा हो का, आणि ते सांगतात हो त्या ताई आहेत ना, त्यांच्याकडून आम्ही शिकलो. तर मग मी तीच आहे. अगं बाई तुम्ही आहात का? तो म्हणजे काही जणांना माहिती नाही मी आहे ती म्हणून.
कारण कोणीतरी त्यांना सांगितलं, अगं त्यात असं सांगतात तू म्हण, पण ती व्यक्ती कोण हे कोणी नाही. तर तुमच्या या स्टुडिओमध्ये त्यामधून मी कोण आहे ते हे उलट आज कळेल की त्या ज्या सांगतायत त्या या आहेत. कारण मी काही जणांना माहितीच नाही आहे, फक्त कोणीतरी सांगतायत, त्या कोणीतरी अरुंधती आहेत त्या सांगतायत. तर आज कोण ती अरुंधती आहे ती कळेल. बरोबर. आणि आज मला वाटतं की आज लोकांना बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आपण एकदम बेसिक लेवलला येऊन सगळ्या काही गोष्टी समजवायचा प्रयत्न केलाय. आणि तरी समजा जर लोकांना काही अडचणी असेल, ज्यांना कोणाला काही सेमिनार वगैरे ऑर्गनाईज करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण तुमचा नंबर देऊन टाकू आणि लोक डायरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण आमचं कसं आहे, माझं हे याच्यावर स्तोत्र जी असतात आपली रामरक्षा भीमरूपी, हे मी याच्यावरच काम जास्ती करते. म्हणजे मी वास्तू ज्योतिष जरी असली तरी आम्ही जेव्हा ग्रह बल वगैरे सगळं बघतो तर आम्ही काय सांगतो, उपासनाच सांगतो. हे स्तोत्र म्हण, हा मंत्र म्हण, म्हणजे कुठेतरी परत त्यालाच कनेक्ट होतो आहे. म्हणून मग आम्ही रामरक्षेवर, आता माझे रामरक्षेवर पण लेक्चर्स चालू आहेत खूप. म्हणजे रामरक्षेचे रक्षा कवच आहे त्याच्यावर प्रयोग चालू आहेत. हां, म्हणजे ती किती फायदेकारक आहे. आणि मी काही वेळेला जर समजा एखादा पेशंट असेल तर त्याच्या नाडींवर मी स्तोत्र म्हणून ते हे करते. म्हणजे मी रेकी आणि हिलिंग सगळं शिकली आहे, पण मी मंत्रांचा उपयोग करते तिथे. कुठेतरी मंत्रात असल्यामुळे मंत्रांचं काम करते. तर तो पण प्रयोग कुठेतरी आम्हाला लक्षात आला की फायदेकारक होतो आहे. आणि हे या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या म्हणजे तुम्ही काही कोर्स वगैरे केला होता का? नाही, मग घरचं असल्यामुळे आणि जे मी म्हटलं जोशी तो मूळ हे घेतल्यामुळे मला ते विस्तारित करण्यामध्ये मग कुठेतरी आलं. जसं रेकी शिकून आली, ती टेक्निक होतं, ते टेक्निक घेतलं, पण मला मंत्रातून काय करता येईल ते माझं सगळं तिकडेच चालायचं की आपले मंत्र काहीतरी पॉवरफुल आहेत ना, मग ती कशी माहिती होतील. कारण कसं आहे की काही जणं बघा, तुम्ही स्तोत्र वगैरे म्हणतात आणि काय म्हणतात, अगं खूप वर्षापासून करतायत, काही फायदा होत नाही. मग मी विचारते तू कसं केलं, काय केलं, मग चुका लक्षात येतात. आणि मग त्या चुकांची दुरुस्ती कशी करायची ते आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी टेक्निक आहे. आपण त्या टेक्निकचा वापर करत नाही आहे ना, आपण नुसतंच म्हणतो आहे. कोणीतरी म्हटलं नाही, काहीतरी त्याला ऊर्जा लागती आहे, ती ऊर्जा आपली पोचत नाही आहे. ती पोचत नसल्यामुळे आपल्याला त्याचे फळं मिळत नाहीत. आणि जो त्या पद्धतीने करतो आहे त्याला रिझल्ट मिळत आहेत. बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला आला होता तुम्ही आणखी एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला फेस रिडिंग पण येते. तर आता माझ्या फेसकडे बघून तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, चैतन्य जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. कारण कसं आहे की फेस रीडरमध्ये डोळ्याची ठेवण बघतो आम्ही, कान, नाक, डोळे हे सगळं बघायचं असतं आणि त्याच्यावरून असतं. आणि जो व्यक्ती जेव्हा येतो, म्हणजे आमच्याकडे जेव्हा ज्योतिष्य म्हणून जो कोणी येतो तर आम्ही त्याला लगेच मी रीडर आहे, फेस रीडर सांगत नाही. याचं कारण असं की तो अगदी एकदम स्वस्थ बसून राहील, हालचालच करणार नाही. तो हालचाल करणार, मी पत्रिका आणि तो त्याला ऑब्झर्व करते. जसं आता तुम्ही जे काही कार्य सुरू केलं, आता चालू आहे 2025, 2028 नंतर तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर विचाराल तुम्ही कुठे पोचाल. कारण रीडिंग असं सांगते की तुमची डोळ्याची जी ठेवण आहे तो उत्कर्षाची आहे. आता हा उत्कर्ष करण्यासाठी जे व्यत्यय येतात आहे ते तुम्हाला पार करायला एखाद वर्ष जाणवेल. कारण ती ठेवण आहे ना, ती बदलेल तुमची. आता ती बदलेल म्हणजे काय होईल, तर मी म्हणेल की तुम्ही आज फोटो काढून घ्या आणि 1 वर्षांनी तो फोटो काढा, डोळ्यात काय फरक आहे. तर तो फरक होतो. जेव्हा आम्ही हे बघतो ना तेव्हा हा फरक असतो. तर आपल्याला ते लक्षात येत नाही, काय फोटोसारखा फोटो आहे नाही, पण फेस रीडर जो असतो तो त्याच्यातलं काय आहे ते बघतो आणि त्या पद्धतीने हे सगळे बघितल्या जातं. मला हे पण जरा जास्त इंटरेस्टिंग वाटतं. आपण काय करूयात, नेक्स्ट टाइमला तुम्ही आलात ना की फेस रिडिंगवरती आपण पूर्ण डिटेलमध्ये पॉडकास्ट करूयात. येस, तर थँक्यू सो मच अरुंधतीजी की तुम्ही इतक्या लांबून आपल्या शोवरती आलात आणि आपल्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली. खूप खूप धन्यवाद. आणि ज्या कोणाला असं हे केल्यानंतर काही असतील समस्या असतील तर तुम्ही नंबर देणारच आहात, मी त्यांचं निरसन नक्कीच करेल आहे. आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल की नाही उपयुक्त आहेच, मी ठासून सांगते आहे परत की उपयुक्तच आहे. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. म्हणजे मला आज कुठेतरी तो हे मिळालं की नाही, मला अजून समोर जाण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं, ते तुमच्या थ्रू आज कुठेतरी मला मिळालं. तुमचे खूप खूप धन्यवाद. येस, माय प्लेजर. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असेल की ज्यांना कुणाला काही समस्या असतील, काही आजार असतील, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा. कारण हा एक व्हिडिओ जर तुम्ही समोरच्याला शेअर केला तर कदाचित त्याचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं. आणि मला असं वाटतं की
पहिल्याच व्हिडिओमुळे बऱ्याच गोष्टी कदाचित तुमच्या डोक्याच्या वरती गेल्या असेल, तर परत हा व्हिडिओ पहा. आणि मी मॅडमचा नंबर दिलेलाच आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये. जर काही समस्या असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सगळ्यात शेवटी आपलं जे काही चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ, त्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.